नमस्कार मंडळी. आज 2 फुटाची सरी काढलेली आपण, पण जरा लहान सरी झाली त्यामुळं डोबायला मका डोबायला ताप झालाय जरा. बघा मका डोबणे चालू आहे. इथं ऊस होता आपला, गाईसाठी मका करायची, दुधाच्या गाईसाठी मका करायची आपल्याला. त्यामुळे ही डोबीत कवर बसावं म्हणून हे टोकन यंत्र आणले. जरा हे ढेकळं निघले त्यामुळे बेजारी निघायला लागले. दिवस मावळायला गेलेला आहे. आता आपल्याला धाराचा पण टाईम झाला आहे, त्यामुळे थोडं आता 10-12 सऱ्या राहिल्यात मका टोकन करायच्या. ह्यांनी टोकतेत, मी हातानं डोबते. 5-6 सऱ्या झाल्यात माझ्या हातानं डोबायच्या. त्यांचं आपलं टोकन यंत्रानं चालू आहे. ही पवट्याचं बुसकट घेतलेलं आहे आज आपण विकत, त्यामुळे ही आणले. एक टेलर भरलेले होतं. गटुडे जरा ही काडाची चट खाते जनावरं वाळल्यावर. गायींना कमी पडते किती बी असलं आयचं तरी बी. हे काय इकडे ही सोयाबीनचं बुसकट आहे, ही पवट्याचं बुसकट घेतले. दिवस मावळा आहे, उगं छान वातावरण झालंय मस्त. उगं हवा नाही काय नाही. आज जरा आबाळाची उष्णता आहे बघा, हवाच नाही. किती छान वाटायला लागलं, हिरवळ चौकड. आता धाराचा टाईम झालेला आहे आमचा, धारा काढून घ्यायच्यात. यावर्षी ह्या आंब्याला तवर आलाय, किती छान वाटायला लागलाय तवर. उगं फटे वाकलेत. मी लावलेलं झाड आहे हे आंब्याचं, 3 वर्ष पूर्ण झालेत, ही 4थं वर्ष चालू आहे. मलाच नवल वाटायला लागले तवर आलाय ती. उगं चौकून गजबजून गेले नुसतं ही तवरानं बघा. एक सुद्धा फटा असा नाही की तवर आलेला नाही. यंदा कुठल्या पण झाडाला इतकाच तवर आलाय. गाई पाणी पाजल्या आणि माझ्याकडून नळ बघा, हे बघा चालूच राहिला. किती सांडले पाणी, सगळं ओलं झाले. त्यांनी ओरडायला लागलेत बघा आमच्या गाय म्हैस. टायगरला आमच्या मोठं कुत्रं चावलंय, बसला इकडं शेडमध्ये येऊन. आमच्या मागच पळायचा नुसतं रात्रंदिवस. बाहेर गेलं बाहेर यायचा. आज नुसतं गोरमाडून घेतले त्याला, बसलाय जरा शांत आज. बाय मंडळी. मग आता धाराचा टाईम झाला आहे, तेवढ्या 2-4 सऱ्या डोबायच्यात.